आता बातमी आहे मुंबई महानगरपालिकेसंदर्भात। एकीकडे मनपामध्ये वाहनांसाठी उधळपट्टीवरनं वाद रंगलाय, तर महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी एप्रिल 2026 मध्ये अर्थातच 3,40,00,000 रुपये खर्च झालेत। त्यानंतरही याच बंगल्यात सोयी सुविधांसाठी आणखी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। बंगल्याच्या बाहेरच्या जागेमध्ये विविध सोयी सुविधा करण्यासाठी पालिका प्रशासनानं तब्बल 2,89,00,000 रुपयांच्या निविदा मागवल्यात आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। महापौर बंगल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ध्वनी प्रदूषणामुळे आता मुंबई महानगरपालिकेतलं जे महापौर बंगला आहे त्या महापौर बंगल्याला आता नॉईस बॅरियर्स बसवण्यात येणार आहेत। मागे 3 कोटीच्या वरती बंगल्याच्या सुखसुविधांसाठी खर्च झालेला होता। आता पुन्हा बंगल्याच्या बाजूला नॉईस बॅरियर्स बसवण्यासाठी आणि अनेक मधल्या ज्या बाहेरच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या बसवण्यासाठी आता महापौर बंगल्याला आता पुन्हा 3 कोटींचा खर्च जो आहे तो करण्यात येणार आहे। खरं तर महापौरांना कदाचित बाहेर होत असलेल्या मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असावा, याचमुळं कुठेतरी आता हा जो 3 कोटींचा अतिरिक्त खर्च जो आहे तो करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये एकंदरीत आपण बघितलं तर बाहेरच्या होणार असलेल्या सुखसुविधा ज्यामध्ये ध्वनी शोषक म्हणजेच नॉईज बॅरियर पॅनल्स तसेच विविध सुखसुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत। त्यासाठी 2.98 म्हणजे जवळपास 3 कोटींच्या निविदा ज्या आहेत त्या आता मागवल्या असून त्या काही दिवसात मंजूर देखील होतील। आपण बघितलं तर महापौर बंगल्याच्या आतलं जे रिनोव्हेशन आहे त्याच्यासाठी 3.40 कोटींचा खर्च करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा 3 कोटी रुपये जे आहेत ते आता महापौर बंगल्याच्या नॉईस बॅरियर्स असतील वेगवेगळ्या सुखसुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे। एकंदरीत बघितलं तर ध्वनी शोषक जे बॅरियर्स आहेत ते बसवण्यात येणार असून सामान्य मुंबईकरांचा प्रश्न काय, कारण की महापौर बंगल्याच्या बाहेर हे होत आहे, मात्र बाहेर होत असलेल्या ध्वनी प्रदूषणावरती मुंबई महानगरपालिका काय करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान या संदर्भात आता महापौर ऋतू तावडे यांनी स्पष्टीकरण दिले। मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान हे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय परिसरामध्ये आहे। संपूर्ण उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील देखरेख, दुरुस्ती तसंच परीक्षण विषयक कामं संबंधित उद्यान आणि प्राणी संग्रहालय विभागाकडून हाती घेतली जातात। त्या निविदेशी महापौरांचा किंवा महापौर निवासस्थानाचा काही संबंध नाही असं ऋतू तावडे यांनी म्हटलंय।